शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 8 आणि इकडे मी उठली आहे आणि ते बनियन सगळे ह्या दोघांना मी ऑर्डर केलं तर ते आले आहे आत्ता. आणि बघा दोघंही झोपलेले आहेत. त्यांची बॅग इकडे काढून ठेवलेली आहे. यांची पॅकिंग करायची आहे. आज जायचं आहे दोघांना पण. साहिल का चालला आहे, काय झालं आहे, कोणाचा फोन आला, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे. आणि साहिलच्या काही वस्तू कुठे आहेत ते सगळ्या गोष्टी, बरंच काही गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर दोघंही झोपले आहे. इकडे ह्या रूममध्ये इकडे आपले लाडू झोपले आहे, त्याचे पप्पा ह्या रूममध्ये झोपलेले आहे. मावशी सकाळीच आल्या होत्या, काम वगैरे आवरून गेल्या आहे, भांडे घासून गेल्या आहेत, घर झाडू पोछा सगळं. इकडं मी आज हरभरे भिजवले होते. हरभऱ्याची भाजी साहिलला आवडते ना, म्हटलं आज हरभऱ्याची भाजी करावा. मग थोडासा चहा केला आणि आज ना मला खूप रडायला येतं आहे सकाळपासून, का काय माहिती. मला माझे मुलं चाललेत ना, मला घरात खूप कसं तरी वाटतं आहे मला. लाडूचे पप्पा उठले, त्यांना चहा दिला आहे इकडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लाडू. सकाळी सकाळी सुरू आलायचं. लाइट जला दो, अब पानी दे दो। अब मुझे मोबाइल ही देखने का मन नहीं है। ना पापा ने ऑर्डर किया है विराट दादा और साहिल के लिए. खोलिए, आपको पता चलेगा क्या है अंदर. वो दोनों ते दोघं जण काय करताय, मॅनावरचं बेल्ट घेऊन पळतात लावतात कमरेला. त्याच्यामुळे पप्पाने दोघांना बेल्ट ऑर्डर केलेत. बेल्ट बेटा कमर का वो दीजिए. आणि हे बेल्ट इतके छान आहे ना, मी व्हिडिओच्या खरेदीने ह्याला ना तुम्हाला होल करायची गरज नाही आहे बघायला. किती पण कंबर छोटी मोठी असल्या येणार. जाइए दादा को दीजिए बेल्ट, जाइए. ये साहिल दादा विराट दादा के लिए पापा ने ऑर्डर किया. ये विराट दादा के लिए, हाँ, एक साहिल दादा के लिए. दोघांचे दोन. बरं झालं तुम्हाला जायचं आहे, बेल्ट आले. दादा के हाथ में ना ये मेरी स्कूटी का रिमोट होएगा. ये कितने देर से ऑटोमेटिक चल रहा था और मुझे वो पता भी नहीं रहा था. ये ना उसका रिमोट है. हाँ क्या? मुझे ये पता था, ये साहिल दादा के हाथ में. हाँ क्या? हाँ, मुझे नहीं लग रहा था ये अपना आप चल रहा है. हाँ, हाँ आपको पता चल गया? हाँ, मुझे चल गया पता. यही था वो. हाँ. हाँ. ओह, तो चलाओ आप अभी, चलाओ चलिए. ये खाओ, अंडा खाओ. विराजला काका समजून सांगत आहे काही त्याच्या शिक्षणाबद्दल, 12वीचं क्लास कसे करायचे काय ते सगळं त्यांना समजून सांगते माझे मिस्टर. बच्चे उसने पुलिस भर्ती में उनके यहाँ से होते हैं. हाँ, वहाँ से ये भी होता है. पुलिस भर्ती बहुत आईए वहाँ से बहुत सारे पुलिस. आईपीएस यूपीएससी अरे उनके बच्चे डायरेक्ट इंजीनियरिंग कॉलेज में घुस गए. हेलो. पापा बात कर रहे हैं ना दादा से, अभी रुक जाइए. तो वो अभी तुम अगर ये करोगे ना उसका कोर्स, हाँ, तो तुम्हारा 11 12 का मैथ साइंस सब कवर हो जाएगा उसमें. क्योंकि वही पढ़ाएंगे ही तुमको वो, तो तुमको इधर उधर क्लास करने की जरूरत नहीं होगी. हाँ उनका ही करता हूँ. हाँ, 11 पापा 12 बात सब कर रहे हैं कवर ना, हो जाएगा शांत रहो. तुमको. सारा चीज फिजिक्स केमिस्ट्री मैथ सब उसमें कवर हो जाएगा उसमें तुमको. हाँ, एक साल में होगा उतना. हाँ, तो 1 साल है ना अभी. 1 साल बात बहुत कर होता रहे है वो. हैं, 6 महीना का ही 2-3 कोर्स. महीने ही कर सकते हैं तो. हाँ, पापा साल बात तो कर रहे हैं होगा. दादा से. तो 6 महीने का ही उसका, अब मुझे लगता है आईआईटी का कोर्स होता होगा. कितने दिन का है? उसका शायद से 6 का नहीं, ज़्यादा था. हे दोन्ही घेऊन जायचे कपडे. हां घेऊन जाऊ. हां, अरे यार, मी तुम्हाला बॅगेत देते ना बांधून, बॅगेत. बॅगेत बांधून ते नीट ते मी असं घेऊन जाणार नाही पोत्यावानी. नाही बॅगेत देते ना, बॅगेत. वाटतं घेऊन गेलो असं पोत्यावानी उचलून मी काहीतरी कपडे त्यासोबत. हां, एकदा आपण गेलो काहीतरी असं घेऊन. कधी गेलो? असं कधीच नाही गेलं. आजी मी गेलो वाटतं. मामीचे कपडे होते. ते पण मामीला द्यायचे कपडे सगळे. मामी- तुम्हाला आहे ना बॅगेत देते मी करून. इकडे ये उघड, ये ओपन कर बरं. तुला माहिती कसं ओपन करायचं? हळूच हात काढून घ्यायचा, हात चप्पल त्याच्यामध्ये ते वर करायचं, नंतर खालून हात लावायचं का. उचल आणि खालून हात लाव. हात काढ, हातचे हे होतं नाही तर. त्याच्यातली एखादी ती बॅग आहे ना कोपऱ्यातली, ती बॅग तर ते लायनिंगची. चांगली बॅग दे एखादी. नाही ना, तसंच न्यावं लागेल. ही बघा अशा बॅग न्यावं लागेल. त्याच्यापेक्षा. हां, तू आण तर ती कोपऱ्यातली. पार्टनर नाही का? नाही, त्याच्या खालची घेत. बऱ्याच दिवसापासून हे कपडे मी वगैरे सगळे ठेवले होते. बऱ्याच वेळा विचार केला घेऊन जाईल, पण एवढी मोठी बॅग न्यायची हिंमत नाही होत. आता पोरं चालले आहेत, त्या दोघंजण आहे ना, आणि त्यांच्याकडे काही त्यांची एकच बॅग आहे. त्यांना म्हटलं आता तुम्ही घेऊनच जा ही बॅग, कारण की परत कुणाचं जाणं येणं होत नाही ना लवकर लवकर. मग सगळे ड्रेस होते माझे भारी भारी, सगळे पॅक केले आणि त्यांना ही बॅग मी दिले आहे. तर घेऊन गेले ते.
इकडे ह्या दोघांची आपल्या कपड्यांची पॅकिंग चाललेली आहे आणि मी ही काळी बॅग आहे ना ही पॅक केलेली आहे. आणि तो साहिल चालला ना ते असं टेन्शन झालं आहे मला. हे ना अचानकच असा फोन आल्यामुळं आहे ना. आता तुम्हाला मी पुढे तुमच्या संग बोलणार आहे बऱ्याच काही गोष्टी. तर चला. डाळ भात केलाय का? हॅलो. तर आता वाजले आहेत दुपारचे 4. आता हे निघाले आहात. हा पण निघाला, हा पण चालला आहे. बॅग पॅकिंग वगैरे झाली. जा रे बेटा ये लोक. लाडूला माहीत नाही आहे. गेले रागाने निघून. तिला माहीत नाही आहे. आम्ही तिला सकाळपासून सांगितलंच नाही चालले म्हणून. तो पण चालला आहे. तो का चालला आहे तुम्हाला मी आता त्यांना पहिले बसून देते, मग तुमच्याशी मी निवांत बोलते. ए लाडू नाही फेकू सामान. सामान नहीं फेंकिए आज. ठीक है नहीं जाएंगे. ठीक है. आन रे तिला. आप क्यों उसको बोल दिए यार? आपको बहाना से बुक करना था ना, पूरा कचरा और अभी 4 घंटा रोएगी, मेरा मीटिंग सब है. चलिए आइए. हाँ हम जाएंगे नीचे, चलो ना. हाँ जाना है, जाना है. सैंडल पहनो अपना. सैंडल कहाँ है? सैंडल पहनिए. नहीं उस वाला. हाँ कभी बोलती साहिल दादा पसंद है, कभी बोलती विराट दादा पसंद है. कौन पसंद है? अब ना मुझे विराट दादा पसंद. अब विराट दादा पसंद है. आता विराट तू आवडतो तिला. आता तिचं माइंड चेंज झालं आता. चलो चप्पल. मैंने तो बड़ा आग दिखाया था आपको. की बात नहीं ना. बड़ा कोई बात नहीं. बड़ा आग दिखाया था आप, कोई बात नहीं. ओके. जब आपने मुझे सॉरी बोला तो बात नहीं. क्या? किसके लिए? वो जो बरात दिखाए थे कल, ऐसे ही सॉरी बोला आप मुझे. अच्छा सर सॉरी बोलून टाकते बा. उस बात के लिए सॉरी बोल दो. हाँ सॉरी. सॉरी बोल दिया. ठीक से बोलो प्यार से. सॉरी. जाओ नीचे सो. प्यार से बोलो. लेट हो रहा है. मम्मी नहीं आएंगे, हम जाएंगे. चलो. चलो. हाँ मम्मी. हाँ चलिए चलिए आ रही मैं. जीप फोन. चला मजा रही क्या? चलिए. वो बैग मामी को बैग दे के आएंगे वापस. डिक्की टक. लाडो वही रुकिए, वही रुकिए. चला. कौन दिया आपको? अरे उड़ गए उड़ गए उड़ गया पैसा. कौन दिया ये पैसा? साहिल दादा. साहिल दादा दिया. दीजिए मेरे पास. उड़ जाएगा, दीजिए मेरे पास. माझ्या लेकराने पैसे दिले भाई, है ना. हो बेटा. क्या क्या हुआ? मग बच्चा नाही मेरा बच्चा. गेलेत साहिल विराज. तिला थोडंसं मी खाली जिथे खेळवलं आहे आणि मग नंतर वरती आम्ही घरी गेलो आहोत. घरी गेल्यावर खूप रडली लाडू, खूप रडली. इधर आ जा. तो चार्ज कर दो ना, बहुत अच्छा स्पीड चलता है. अभी हो गया. अभी उसको अब रोएगी. आता रडल. नहीं रोना नहीं. क्यों रो रही हो बताओ. पापा को बताओ तुम क्यों रो रही हो. बेटा दो. विराट दादा वो मामी का कपड़ा देने गए हैं. वो कपड़ा दे देंगे मामी को और फिर लौटाएंगे. नहीं. हाँ आहे का व्हिडिओत? आहे ना. जाऊ नका.
आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर आता हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी बनवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी. लाड झोपलेली आहे. काल गेले आहेत पोरं ना, तर काल मग असंच लाडू खूप रडली त्याच्यानंतर संध्याकाळी. मग काय माझा व्हिडिओ शूट करणं झालंच नाही मला. तर मग पोरं का गेले आहे, आता विराजचं तर कॉलेज चालू झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि साहिलचा कसलाही प्लॅन नव्हता जायचा, पण ना एक फोन आला की त्याला श्रीरामपूरला कसलं चॅप्टर केस वगैरे असती ते करावे लागते म्हणले, तर त्यासाठी जावं लागणार आहे. आणि साहिलची तारीख पण आहे कोर्टाची 3-4 दिवसांनी, तर ती तारीख पण त्याला अटेंड करावी लागणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, साहिलचा मोबाईल. तुम्हाला माहिती आहे साहिलकडे ॲपलचा फोन होता आणि गळ्यात त्याच्या चेन होती गळ्यामध्ये त्याच्या. ज्या दिवशी त्यांना पकडलं ना तिथं सांगवीला, त्या न्यूजवाल्याच्या फोटोमध्ये त्यांनी जो फोटो टाकला आहे ना त्यांचा, तिथं डायरेक्ट काढून त्या फोटोमध्ये सुद्धा त्याच्या गळ्यात चेन आहे, साहिलच्या गळ्यात मी दिलेली चेन आहे तर ती चेन आणि मोबाईल त्यांचा तिथून काढून घेतला होता पोलिसांनी. तर तो काही त्यांना अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे. तर त्याचं पण ॲप्लिकेशन करायला लावलं मी साहिलला. तू ॲप्लिकेशन दे. वकिलाला बोलले मी की असंच आहे म्हटलं. त्याचा फोन आणि त्याच्या गळ्यातली चेन या 2 वस्तू त्यांनी तिथे काढून घेतल्या होत्या. ते देतात पोलीस लोक, तसं काय नसतं, पण मग त्याला खूप ॲप्लिकेशन वगैरे सगळं काही गोष्टी असतात त्या सगळ्या कराव्या लागतात. तर त्या पण करायच्या आहे. त्याच्यानंतर साहिल म्हटलं मग मी परत येतो, मला असं बोलला तो. मग तो आता परत आल्यावर त्याला म्हटलं त्याची जी गाडी आहे ना, आता त्याच्या गाडीचे पण हप्ते वगैरे पण थकले आहे. त्या माणसाने माझ्याकडनं 1 हप्ता घेतला आणि मला काही परत फोनच केला नाही त्यांनी, गाडीवाल्यांनी. मग त्याला म्हटलं गाडीवाल्याचं पण काय आहे ते तुझं बघून घे म्हटलं तिथं जाऊन, आणि मग येताना तू गाडी घेऊन ये, इकडे येताना 2 व्हीलरवर ये. असं चाललं माझं. असं म्हणणं होतं की त्याची गाडी पण इकडे आली ना, त्याला कुठेतरी जॉब करता येईल ना गाडी असली तर. आता माझ्या हो म्हटला तो, हो तर म्हटला. आता बघूया काय होतं काय नाही. कोर्टाची तारीख झाल्यावरच आपल्याला माहिती पडेल, आणि तारखेला जाणं खूप गरजेचं आहे, नाहीतर परत ते वॉरंट निघणार, परत ते झमेले होणार. मग ते नको आहे आपल्याला सगळं काही. त्याला म्हटलं तू ते सगळं मॅनेज करून मग तू पुन्हा ये इकडं. तर मला ठीक आहे. आणि आता बघूया, तो उद्या मी तुम्हाला सांगेल की त्याचं म्हणजे काय झालं आहे, प्रोसेस काय नाही झाली आहे. त्याला तिकडे घेऊन गेले का, त्याच्या मित्राला आणि त्याला दोघांना पण बोलवलं आहे. आम्हाला तिथून फोन आला होता की त्यांना पाठवून द्या म्हणून, नाहीतर मला कुठलाही त्याला पाठवायचा प्लॅन नव्हता. आणि तो अचानकच फोन आल्यामुळं मला इतकं टेन्शन झालं ना, म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं ना की साहिलला जायचं आहे म्हणून. आता म्हणजे मी डोक्याने काय होतं ना, हे पोरं माझ्या जवळ असली का मी ना इतकी निश्चिंत राहते ना, मला टेन्शन नाही राहत. खरं सांगते मी तुम्हाला, दोघं घरात असले का. आता ठीक आहे, बघू त्या जे होतं ते तुम्हाला मी सांगेल पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घर एकदम सुनं झालं. इकडं बेड वगैरे आपलं नाही का घरातलं, तर सकाळी सकाळी चहा दे मम्मी, बिस्किट दे मम्मी, नाश्ता दे मम्मी. दोघांचं चालू असायचं. विराज तर सारखं किचनमध्ये, मम्मी काय बनवती, मम्मी काय करती. माझा विराज. साहिल नाही एवढं हे करत. विराज साहिल शांत आहे. साहिलला जे द्याल ते साहिल खातो. आता तुम्हाला ना, मी तुम्हाला बोलले होते की तुम्हाला काही जर साहिलला प्रश्न करायचे असेल तर तुम्ही ते प्रश्न करा. तर बऱ्याचशा ताईंचे दादांचे मला प्रश्न आलेले आहेत, तर ते साहिल आला का त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया. मला म्हणजे आतमध्ये तो कसा होता काय होता, पण मला एवढं माहिती पडलं आहे की साहिल जेव्हा गेला ना तेव्हा त्याचं खाणं खूप लिमिटेड होतं. म्हणजे हीच भाजी नको, मग तेच आवडत नाही, हेच आवडत नाही, साहिल असं करायचा. पण तो जसा बाहेर आला आहे ना, त्याला काहीही देतो, खातो. मला खूप आश्चर्य वाटलं, कुठलीही भाजी खातो. आणि चपात्या लागतात त्याला, भात नाही खात तो. म्हणतो मग मी चपात्या, मला चपात्या बनव, मला भात नाही आवडत जास्त. पण त्याला मला आश्चर्य वाटलं, तो कुठलीही भाजी खायला लागला आहे चपातीबरोबर. म्हणजे माणसाला काही गोष्टी चांगल्या पण तिथून शिकून माणूस निघतो. तिथं जे काही गोष्टी कडक नियम आहे जेलमध्ये, ते चांगल्यासाठीच आहे ना, बरोबर आहे का नाही. मला पण त्या गोष्टी काही असं म्हणजे हे नाही की
आतमध्ये असं होतं तसं होतं, त्रास आहे. त्रास नाही झाला तर कसं होणार? त्रास तर कैदी लोकांना व्हायलाच पाहिजे ना, तेव्हा तर बाहेर क्राईम कमी होईल ना. त्यांना जर सगळं आईस पाईस दिलं आतमध्ये तर कसं चालेल? नाही चालणार. तर खूप त्रास झाला त्याला. त्याने मला तर सगळं सांगितलं आहे. तोच तुम्हाला त्याच्या तोंडाने सांगेल. त्याचा व्हिडिओ येईल एक. आणि त्याच्या वागण्यामध्ये किंवा त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या समजदारीमध्ये मला तर खूप फरक वाटला आहे मला. आणि जेवणामध्ये तर खूपच फरक वाटला मला. खरंच इतकं मी काय सांगू तुम्हाला. लेकरू माझं काहीही जे देईल ते खातं माझं लेकरू. त्या दिवशी त्या आणि कसं होतं, लहान आहे हो, त्याला मॅच्युरिटी नाही हो माझ्या साहिलला. खरंच सांगते, माझ्यामध्ये तो लहानच आहे. त्याला एवढी अक्कल नाही आहे. लोक त्याला काय 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 कमेंट करतात इन्स्टाला, परत यूट्यूबला. त्याला कसं असतं ना, मुलांना आणि मुलींना मॅच्युरिटी यायला ना खूप वेळ लागतो. जेव्हा त्यांना आहे ना हे सगळं अल्लडपणामध्ये काही काही गोष्टी होऊन जातात. जेव्हा वय कमी असतं ना, माझ्याकडनंही माझं वय कमी असताना माझ्याकडनंही चुका झाल्यात. चुका होतात. चुका कोणाकडनं नाही होत. हां, होतात. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येकाकडनं काही ना काही चूक झालेली असेल. तुमच्याकडनं पण झालेली असेल काही ना काही चूक. चुका ह्या होतातच. मुलांकडनं होतात, मुलींकडनं होतात, बायकांकडनं होतात, नवऱ्यांकडनं होतात. हां, सगळ्यांकडनं चुका होतात. माझ्या नवऱ्याच्या चुका जर सांगितल्या ना, तुम्ही म्हणशाल अनिता तुमच्या डोळ्यात पाणी येईल. मी नाही सांगितलेलं कधी काय झालेलं आहे माझ्यासोबत, माहिती आहे का. चुका होतात, त्या मागे सरून पुढं चालायचं असतं. तर झालं त्याच्याकडनं काही गोष्टी असेल त्याने तर काही केलेलं नाही, पण तो अल्लड आहे. मला एवढं सांगायचं आहे. त्याच्याविषयी बोलताना, त्याच्याविषयी फालतू कमेंट करताना थोडंसं विचार करा. आणि चला येत्या, बाय.